आत्ता जो तुम्ही प्रिव्ह्यू पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग या व्हिडिओमध्ये सांगितली आहे। जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करून टाका। हा जो टेटस आहे आपण अलाइट मोशन मधून क्रिएट केला आहे। सिंपली हा टेटस क्रिएट करण्यासाठी अलाइट मोशनला ओपन करायचं आहे। तर अलाइट मोशन ओपन केल्याच्या नंतर बिटमार्क प्रीसेट आणि सेकेपेक प्रीसेट दोन्ही प्रीसेट इम्पोर्ट करून घ्यायचे आहे। इम्पोर्ट केल्याच्या नंतर बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्या नंतर काही तुम्हाला अशा प्रकारचा बिटमार्क प्रीसेट दिसून येणार। सुरुवातीला यायचं आहे। सुरुवातीला आल्याच्या नंतर आता आपल्याला आता फोटो लावायचा आहे। फोटो लावण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती जायचं आहे। मीडियावरती गेल्याच्या नंतर फोटोवरती क्लिक करायचं आहे। 3 डॉटवरती जाऊन इथून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून घ्यायचं आहे। केल्याच्या नंतर फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं आणि सगळ्या सेव्हटी यायचं आहे। सेव्हटी आल्याच्या नंतर हा 2 नंबरचा आयकॉन दिसते यावर क्लिक करून घ्यायचं आहे। केल्याच्या नंतर पहिल्या बीटवरती यायचं आहे। पहिल्या बीटवरती आल्याच्या नंतर फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं आणि हा 3 नंबरचा आयकॉन दिसते यावर क्लिक करून घ्यायचं आहे। दुसऱ्या बीटवरती यायचं आहे। फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं आणि इथून 3 नंबरचा आयकॉन दिसते यावर क्लिक करून घ्यायचं आहे। तिसऱ्या बीटवरती आल्याच्या नंतर फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं आणि इथून 3 नंबरच्या आयकॉनवरती क्लिक करून घ्यायचे आहे। तर असे सर्व फोटो कट करून घ्यायचे आहेत। चला तर मी असे सर्व फोटो कट करून घेतो। तर बघू शकता तर आपण इथं सर्व फोटो कट केले आहे। तर सुरुवातीला यायचं, सुरुवातीला नाही तर आपल्याला यायचं आहे, सुरुवातीला यायचं आहे। सुरुवातीला आल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचं आहे, इथं इमोजी लावायची आहे। ती इमोजी लावण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती जायचं आहे, इमोजीवरती क्लिक करायचं आहे आणि इथून मूव्ह अँड ट्रान्सफरवरती जाऊन इथून 2 नंबरचा आयकॉन दिसते रोटेटवाला, त्याला थोडा रोटेट करून घ्यायचा आहे। रोटेट केल्याच्या नंतर तुम्हाला जिथं ॲडजस्ट करायचं आहे तिथं ठेवू शकता तुम्ही, तर मी इथं ठेवून देतो। PNGच्या लेअरवरती क्लिक करायचं आणि सगळ्या सेव्हटी यायचं आहे। सेव्हटी आल्याच्यानंतर 2 नंबरचा आयकॉन दिसते यावर क्लिक करून घ्यायचं आहे। केल्याच्या नंतर आता काय करायचं, आपल्याला हा फोटोला इफेक्ट लावायचा आहे। इफेक्ट लावण्यासाठी इथून बॅक येऊन जायचं आहे आणि जो तुम्ही सेकेपेक प्रीसेट इम्पोर्ट केला होता त्या प्रीसेटला ओपन करायचा आहे। ओपन केल्याच्या नंतर हा जो काय पहिला इफेक्ट दिसते ह्या पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे। इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती जाऊन कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे। बॅक यायचं आहे, बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्या नंतर पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे। बॅक यायचं आहे, सेकेपेक प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्या नंतर हा जो काही दुसरा फोटो दिसते यावरती क्लिक करायचं आहे, इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती जाऊन कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे। बॅक यायचं आहे, बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्या नंतर दुसऱ्या फोटोवरती यायचं आहे, फोटोच्या लेअरवरती क्लिक करून इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे। तर बघू शकता हा पण इफेक्ट लागलेला आहे। तर बॅक यायचं आहे, सेकेपेक प्रीसेटला ओपन करायचं आहे। 3 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती जाऊन कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे। बॅक यायचं आहे, बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। 3 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे। हा पण लागलेला आहे। बॅक यायचं आहे, सेकेपेक प्रीसेटला ओपन करायचं आहे। 4 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती जाऊन कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे। इथून बॅक यायचं आहे, बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। परत इथं 4 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे, इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे। बघू शकता तिथून बॅक यायचं आहे, सेकेपेक प्रीसेटला ओपन करायचं आहे। तिथून जो काही 5वा फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करायचा आहे, इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती जाऊन कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे। बॅक यायचं आहे, बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्या नंतर हा जो काही 5वा फोटो आहे यावर क्लिक करायचा आहे, इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे। एक फोटो सोडून द्यायचा आहे, दुसऱ्या फोटोला म्हणजे एक फोटो सोडला की तिसऱ्या फोटोवरती यायचं आहे, इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे। एक फोटो सोडायचा आहे, दुसऱ्या फोटोला हवाला इफेक्ट लावायचा आहे, इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे। हा फोटो सोडून द्यायचा आहे, हवाला फोटोला लावून घ्यायचं आहे। तर मी असे सर्व फोटोला लावून घेतो। चला तर मी असे लावून घेतो फोटोला इफेक्ट। तर इथं हा इफेक्ट लागलेला आहे। तर इथून बॅक यायचं आहे, सेकेपेक प्रीसेटला ओपन करून घ्यायचं आहे। ओपन केल्याच्या नंतर आता जो काही हा 6वा इफेक्ट आहे त्या फोटोवरती यायचं आहे, इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती जाऊन कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे। बॅक यायचं आहे, बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्या नंतर आता हा जो काही आता एक फोटो सुटलेला आहे तर त्या फोटोला इफेक्ट लावायचा आहे। फोटोच्या लेअरवरती क्लिक करून इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे। आणखी फोटोवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे। हा फोटो सोडून द्यायचा आहे। 12.1 म्हणजे 1 सेकंदाचा हा जो काही फोटो आहे हा सोडून द्यायचा आहे। इथं दुसरा इफेक्ट लावायचा आहे। तर हा वाला फोटोवरती यायचं आहे, इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे।
जो काही शेवटीचा जो फोटो आहे त्या फोटोला आपण हा वाला इफेक्ट लावून घ्यायचा आहे. बॅक यायचं आहे, सेकंड प्रीसेटला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्या नंतर जो सगळ्यात लास्टचा म्हणजे लास्टमधून हा जो काही फोटो आहे ह्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून इफेक्टवरती जाऊन ती डाटवरती जाऊन कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. बॅक यायचं आहे, बीटमार्क प्रीसेटला ओपन केल्याच्या नंतर इथं तुम्हाला दिसून जाणार 12.1 सेकंदावरती आल्याच्या नंतर हा जो काही फोटो आहे ह्या फोटोवरती क्लिक करायचे, इफेक्टवरती जाऊन ती डाटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे. तर हा वाला पण इफेक्ट लागलेला आहे. बॅक यायचं आहे, बीटमार्क म्हणजे सेकंड इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचं आहे आणि हे जे काही तुम्हाला 2 लेअर दिसते हा दोन्ही लेअरला सिलेक्ट करून हा जो काय आयकॉन दिसते यावर क्लिक करून इथून कॉपी लेअर करून घ्यायचं आहे. बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे, हा आयकॉनवरती येऊन इथून पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे. केल्याच्या नंतर तुमची इथं हे जे काही लेअर आहे ह्या लेअरवरती क्लिक करून घ्यायचं, सगळ्यात शेवटी यायचं आहे आणि हा जो काय आयकॉन दिसते खालील तुम्हाला त्यावर क्लिक करून घ्यायचा आहे. तर तुमचा व्हिडिओ इथे एकदम रेडी झालेला आहे. याला सेव्ह करण्यासाठी हा सेटिंगच्या आयकॉनच्या साईडला तुम्हाला शेअरचा आयकॉन दिसते यावर क्लिक करायचं आणि इथून एक्सपोर्ट बटनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.